शेतकऱ्यांबाबतच्या प्रश्नांवरनं नाना पाटेकर यांचा सरकारवर संताप। आता सरकारकडे काही मागू नका, सरकारमध्ये कुणाला आणायचे ते ठरवा। नाना पाटेकरांचं शेतकऱ्यांना आवाहन। सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही तीव्र नाराजी व्यक्त। राज्याच्या जलसंधारण विभागाच्या भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप। अमरावतीमध्ये पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। नव्यानं परीक्षा घेण्याबाबत विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन। शंभूराज देसाईंकडनं नेत्यांकडे 22 जागांची आग्रही मागणी। लवकरच जागा वाटपाचा तिढा सुटेल, शंभूराज देसाईंनी व्यक्त केला विश्वास। आदर्श घोटाळ्याची एसआयटी चौकशी करावी। सामान्य गरीब जरांगे पाटलांची एसआयटी चौकशी का करता? परभणीच्या पूर्णेतील चांगेफळमध्ये खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना मराठा तरुणांचा सवाल। दिवसभराच्या धावत्या दौऱ्यानंतर मनोज जरांगेंची काल रात्री उशिरा नांदेडमध्ये सभा। ओबीसी मधनच आरक्षण मिळवण्याचा निर्धार, सगळे सोयऱ्यांसाठी सुद्धा जरांगे ठाम। मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका। आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवत आरक्षण दिलं, भाऊसाहेब पवार यांची याचिका। मनोज जरांगे पाटलांवरती द्वेषभावनेतनं एसआयटी नेमण्यात आली आहे, ही चौकशी समिती रद्द करावी। अर्धापूर तालुक्यातल्या सकल मराठा समाजाची राष्ट्रपतींकडे मागणी। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांची सभा। सभेसाठी जालना, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यातले कार्यकर्ते उपस्थित राहणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगरच्या सभेनंतर रात्री मुंबईत येणार। शहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर जागा वाटपाबद्दल चर्चा करतील। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या मुंबईमध्ये राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक। 17 मतदारसंघांसाठी 2 दिवस खलबतं, अजित पवार बैठक घेणार। लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आज काँग्रेसची बैठक। बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित असतील। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आज उत्तर मुंबई लोकसभा दौऱ्यावर। मनसेच्या प्रत्येक शाखेत राज ठाकरे भेट देणार। युगेंद्र पवार आपले काका अजित पवारांची साथ सोडून आत्या सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मैदानात। आज आणि उद्या 2 दिवस बारामती तालुक्यात गाव भेट दौरा। ठाकरे गटाचे माजी खासदार अनिल देसाई मुंबई आर्थिक गुन्हे शाखा कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले। पक्षनिधी खात्यातील 50 कोटी रुपये काढल्याचा अनिल देसाईंवर शिंदे गटाचा आरोप। आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल। 5 जागांवरनं ठाकरे गट आणि शरद पवार गटामध्ये भांडण सुरू। महाविकास आघाडीत 15 जागांवरनं तिढा निर्माण। महाविकास आघाडीची युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 12 मार्चला धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईत, तर 13 मार्चला सोनगीर, देवभाने, देवपूर मार्गे ही रॅली पुढे जाईल। मग शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ राहुल गांधींची जाहीर सभा आयोजित केली गेली आहे। महाविकास आघाडीतला कोल्हापूरच्या जागेचा तिढा सुटला। छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरची जागा सोडण्यास ठाकरे गट तयार। लोकसभेच्या मैदानात उतरण्याची इच्छा नाही, सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। राज्याला आणि जिल्ह्याला न्याय देण्याची संधी राज्यात जास्त, पक्षानं आदेश दिला तरच निवडणूक लढवू, मुनगंटीवारांचं मत। मनसरमधल्या सभेमध्ये अजित पवारांनी व्यक्त केली खंत। आपल्याला संधी का दिली नाही, अजित पवारांचा सवाल। 60च्या पुढे गेलो, आता 70 झाल्यावरती संधी मिळणार का, शरद पवार यांच्यावर निशाणा। आजही लोकांच्या मनात शंका आहे आणि बरेच जण म्हणतायत की हे दोघे जण पुन्हा एकत्र येतील, पण आमच्यात आता सगळं काही बिनसलंय। उगाच मनामध्ये काही शंका ठेवू नका, शरद पवार यांच्यासोबत पुन्हा जाण्याच्या चर्चांवर अजित पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये नमो महारोजगार मेळावा। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडनं मेळाव्याचं आयोजन। ठाण्यातनं ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारेच असतील। ठाणे लोकसभा मतदारसंघातनं राजन विचारे यांना उमेदवारी निश्चित। आदित्य ठाकरेंची नवी मुंबईतल्या सभेत घोषणा। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींची आज एसीबीकडनं चौकशी। काल कुटुंबियांच्या चौकशीनंतर आज राजन साळवी रत्नागिरी एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावणार। मुखी अनिल जयसिंघानीला मुंबई सत्र न्यायालयाकडनं दिलासा। सट्टेबाजी प्रकरणी जारी केलेलं अजामीनपात्र अटक वॉरंट कोर्टाकडनं रद्द।
नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांची निलंबनाच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी नागपूर खंडपीठात धाव, तर सरकारनं आधीच कॅव्हेट दाखल केल्यामुळे न्यायालयानं दोनही पक्षाची बाजू ऐकून घेत निकाल राखून ठेवलाय। जय शहा यांच्याकडे बीसीसीआयचं सचिव पद दिलंय, मात्र त्यांचं क्रिकेटमध्ये काय योगदान? उद्धव ठाकरेंचा शहांना सवाल। उद्धव ठाकरेंना आपल्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय, या अमित शहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। मर्यादेत राहत नाही, त्याचा मी कार्यक्रमच करतो अशी भाषा मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभत नाही, पटोलेंची टीका। लोकनेत्यांना लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी दक्षिणेत वाजवावी। अमोल कोल्हेंकडनं निलेश लंकेंना शरद पवार यांच्यासोबत येण्याची खुली ऑफर। यवतमाळमध्ये भावना गवळी समर्थकांची संजय राठोड यांच्या मतदारसंघातल्या दारव्हा शहरात पोस्टरबाजी। तू बदनाम कर, तेरी औकात जहां तक है या आशयाचे पोस्टर्स लागले होते, नगर परिषदेनं पोस्टर्स हटवले। पिंपरी महानगरपालिका ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाचं पंतप्रधान मोदी बुधवारी भूमिपूजन करतील, खासदार श्रीरंग बारणेंची माहिती। मुंबईसह राज्यभरात महाशिवरात्रीपर्यंत थंडी कायम असेल, हवामान विभागाचा अंदाज। उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांमुळे जळगाव, नाशिक, पुणे आणि आसपासच्या भागात पारा 12 अंशांपर्यंत खाली। उत्तरेमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे मुंबईच्या हवेतही गारवा वाढला, कमाल तापमान 17 अंशांपर्यंत खाली। पुढचे 2 दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज। दिवाळीमध्ये मुंबईतील 700 घरांसाठी म्हाडातर्फे सोडत निघणार। म्हाडाचा पहिला हायफाय प्रोजेक्ट असलेल्या गोरेगावच्या प्रेमनगर येथील 332 घरांचा सुद्धा सोडतीमध्ये समावेश करण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न। राज्यातील पोलिसांच्या 17,000 जागांसाठी आजपासून भरती प्रक्रियेला सुरुवात। पोलीस शिपाई पदासाठी आजपासून 31 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार। महाराष्ट्र राज्य वीज मंडळातील कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर जाणार, यामुळे विद्युत पुरवठ्यावरती विपरीत परिणामाची शक्यता। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनमाड पोलिसांचं सशस्त्र पथसंचलन। 4 वरिष्ठ पोलीस अधिकारी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा पथसंचलनामध्ये सहभाग। ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील ठाणे ते गायमुख भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार। वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता कापूरबावडी ते गायमुखपर्यंतचा मार्ग आणखी रुंद करण्याचा MMRDAचा निर्णय। कामगार कल्याण मंडळातर्फे वाटप करण्यात येणारा किचन सेट घेण्यासाठी नंदुरबारमध्ये बांधकाम मजुरांची झुंबड। ढिसाळ नियोजन, त्यात मंत्री 3 तास विलंबानं आल्यामुळे प्रचंड गोंधळ। खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातनं 1,500 रामभक्त अयोध्येला रवाना। कार्यकर्त्यांनी कल्याण स्थानकात साजरा केला कपिल पाटील यांचा वाढदिवस। GN साईबाबा आणि इतर 4 आरोपींची नागपूर खंडपीठानं केली निर्दोष मुक्तता। 50,000च्या जातमुचलक्यावरती मुक्तता करण्याचे निर्देश। राज्य सरकार आणि पोलीस दलाला मोठा फटका। ठाण्यामध्ये अतिक्रमण विभागाच्या कारवाई दरम्यान धक्का लागून मनोहर महाडिक या 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू। कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। सतीश महाडिक यांच्याकडनं कारवाईची मागणी। पुणे शहरातील 500 ड्रग्ज पेडलर पोलिसांच्या रडारवर। ड्रग्जच्या खरेदी विक्रीमध्ये महिला आणि परदेशी नागरिकांचा समावेश। गेल्या 3 वर्षात 50 महिलांवरती कारवाई। आतापर्यंत 30 परदेशी महिलांना पोलिसांकडून अटक। पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर तोत्या पोलिसाकडनं खऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण। पोलीस कर्मचाऱ्यांनी केली तोत्या पोलिसाची धुळाई। व्हिडिओ व्हायरल। चार्जिंगला लावलेल्या मोबाईलसोबत खेळणं चिमुकल्याच्या जीवावर बेतलं। चार्जिंगला लावलेल्या मोबाईलसोबत चिमुकला खेळत असताना मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू। नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू। हिंगणे तालुक्यातील वानाडोंगरी भागातली दुर्घटना। रितिका रामचंद्र निनावे असं मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचं नाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।